Co-powered by Techno. वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये आणि अध्यक्षामध्ये काल गोंधळ उडाला होता आणि हा गोंधळ जो आहे ते वसमत विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे त्याचबरोबर शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये हा गोंधळ झालेला आहे। नेमकं गोंधळ होण्याचं कारण काय, गोंधळ का झाला ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत तर शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर। साहेब, नेमका कालचा प्रकार घडला तो नेमका काय होता, कशामुळे गोंधळ झाला? कालचा गोंधळ हा ठरवून केलेला गोंधळ आहे। काही लोकांनी बिगर सभासदांना कारखान्यावर आणलं आणि जाणीवपूर्वक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कालचा गोंधळ केलेला आहे। मी आतापर्यंत जवळजवळ पूर्णेच्या 38 घेतल्यात, 46 पैकी 38 सभा मी घेतल्यात। पूर्णा कारखान्यामध्ये सर्व सभासद खेळीमेळीनं एकमेकाशी चर्चा करूनच आजपर्यंत एकमतानं निर्णय केलेत। कालची पहिली सभा होती की ज्यात एक विषय CBG कॉम्प्रेस बायोगॅस हा नव्या पद्धतीनं जॉईंट व्हेंचर किंवा SPV स्पेशल पर्पज व्हेकल म्हणतात, वेगळी कंपनी आणि पूर्णेनं करार करून शेतकऱ्याचीच वेगळी कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्या दोन्हीचा करार करून हे युनिट्स करण्याचा विषय होता। तो सामान्य माणसाला लक्षात येणार नाही म्हणून मी 2-2 वेळा तो विषय सभासदासमोर मांडला। CBG एनर्जी ही पुढच्या काळाची गरज आहे, केवळ साखरेवर कारखाने चालू शकत नाहीत, ह्या उद्देशाने एक नवं पाऊल पूर्ण उचलते। तो विषय सभासदांना माहीत असावा म्हणून काल तो विषय 9 नंबरला घेतला होता। विषयावरती सविस्तर चर्चा झाली आणि पूर्णेमध्ये कधीही मतदान होत नाही, बहुमताने ठराव पास होतात। पण काल मलाही नक्की सभासद सोबत आहेत का नाही, या निर्णयाच्या बाजूने आहेत का नाही हे बघायचं असल्यामुळं मी त्या ठरावावरती मतदान घेतलं। 90% लोकांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला आणि ठराव मंजूर झाला। गोंधळाचं वातावरण पाहूनच कारखान्याची प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून मी विषय संपल्यामुळं सभासदांच्या परवानगीनं वार्षिक सभा संपली असं जाहीर केलं। अगोदर एकही शब्द न बोललेले मग आमदार असतील किंवा त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते असतील व्यासपीठावर येऊन गोंधळ घातला। 101 लोक होते, सभेला जवळजवळ 1800 सभासद उपस्थित होते। 1700 सभासद विषय समजून घेऊन शांततेत मान्यता देतात आणि काही लोक गोंधळ मानतात करतात, यामागे राजकीय उद्देश। काही लोक नेमकं कोण आहेत? काही लोक म्हणजे जे निवडणुकीत कालच्या कारखान्याच्या पडले ते, ज्यांना स्वतःची सरकार 10-10 वर्ष असून तालुक्यामध्ये एकही नवा प्रकल्प आणला नाही, 5 लोकांना सुद्धा एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकले नाहीत, असे नाराज असलेले किंवा अस्तित्व नसलेले पण पक्षाचे पदाधिकारी म्हणून अस्तित्व दाखवणारे काही लोक आहेत। आमच्याकडे पूर्वी शेतकरी बोलत होते, त्याला जो त्रास झाला तो बोलत होते, अध्यक्ष म्हणून मी ऐकून घेत होतो आणि कामकाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होतो। याही पूर्वी शेतकरी संघटनेचे लोक वार्षिक सभेत भांडत होते, पण त्यांचा उद्देश सभासदांना आलेल्या अडचणी ह्या चर्चेतून दूर व्हावा असायचा। कालच्या सभेमध्ये वर्चस्व कुणाचं आहे ही बघण्याची सभा होती। राजू नवघरेंनी असा आरोप केला की तुम्ही राष्ट्रगीत न घेता तिथून पळ काढला, असा त्यांचा सोशल मीडिया म्हणतो आणि ते म्हणतायत। राजू नवघरे किती खरं बोलतायत हे मतदारसंघाला माहिती आहे आणि दांडेगावकर पळ काढणारा नाही, लढणारा नेता आहे। काहीतरी व्हिज्युअल्स टाकायचे, प्रतिक्रिया द्यायच्या, त्याला काउंटरसुद्धा प्रतिक्रिया आल्यात। हेच राजू नवघरे गेल्या वर्षी त्याच व्यासपीठावरून बोलले की दांडेगावकर नसते तर या कारखान्यावरती बाभुळगावची आणि पिंपळाचौरेची जनावरं चरली असती, हे गेल्या वर्षीच्या वार्षिक सभेत बोललेत। कारखाना बाराशिव विक्रीवरून जो वादंग आहे त्याच्यामध्ये ते स्वतः मिटिंगला प्रत्येक होते। आता जो काही आशेगावच्या सभेमध्ये विषय काढला त्यांची मान्यता आहे, कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी हा विषय काढला, पण काहीतरी जुनाच मुद्दा उघडायचा, ज्याला स्वतःचं काही भांडवल नसतं
ते समोरच्यांच्या काही उणिवा शोधत असतात, त्या उणिवा नसतात, पण लोकांना उणिवा दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच हा कालचा एक केविलवाणा प्रकार. मग कालचे जे गोंधळ म्हणायचं ते गुरु आणि शिष्यामध्ये विधानसभेच्या तोंडावर थिलंगी म्हणायचं का? मी तरी त्यांना शिष्य मानत नाही. आता ते म्हणतात पितृतुल्य, माझे गुरु, माझे. तुम्ही यापूर्वी त्यांना शिष्य मानलेलं आहे, मानत होते आणि त्यांची ओळख तुमचे शिष्य म्हणूनच आहे. ही बाकीच्यांनी गृहीत धरलेली. मी कुठेही त्यांना शिष्य म्हणून बोललेलो नाही. एक पक्षाचा कार्यकर्ता, मला बरा वाटला, पण जेव्हा सत्ता मिळाली त्यावेळी लोकांच्या अपेक्षेला तो एकदम पूर्णपणे लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्याचवेळी लोक मला विधानसभेला उभं राहा म्हणतात आणि लोकांसाठी, शरद पवारसाठी लढायला काही वय लागत नाही. आमचा नेता 84व्या वर्षी लढतोय, तर मला काय लोकांनी उभं करणार आहेत, त्यातल्याच ह्या ठिणग्या आहेत. तर हे राजकारणाच्या माध्यमातून गुरु शिष्याचं नात्याला थोडंसं वेगळं वळण असं वाटतं लोकांना? नाही, अनेक कार्यकर्त्यांना मी मोठं केलं आहे, हे पहिले नाहीत. 83 पासून जर तुम्ही पाहिलं तर मी 3 बॅचेस, पंचायत समितीच्या सभापती, मार्केटचे अध्यक्ष, संघाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदांचे सभापती, माझ्या राजकारणाच्या काळामध्ये 3 बॅचेस, ही 3री बॅच आहे यांची, मोठ्या केलेल्या आहेत. आता काही पितृतुल्य म्हणून पितृतुल्यसारखं वागतात आणि काही फक्त पितृतुल्य म्हणून नंतर तुडवायची भाषा करतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही वर्तमानपत्रामध्ये असं छापून आलं की राजू नवघरे असं म्हणाले की आम्ही जे काही आमचे सभासद असतील, आमचे जे काही तिथले कारखान्याचे असतील, आम्ही राजीनामा देणार आहे आणि पुन्हा कारखान्याची निवडणूक घ्या अशी मागणी करणार आहोत. कारखान्याच्या निवडणुकीला मी सदैव तयार असतो. त्यांचे राजीनामे आले, बोर्ड जर मायनॉरिटीत आलं तर निवडणूक घ्यावीच लागते. काय आता आव्हान असणार आहे विधानसभेच्या तोंडावर विरोधकांना? माझ्याकडून कुठलंही आव्हान दिलं जात नाही. मी माझा कार्यक्रम घेऊन निवडणूक लढवत असतो. आत्तापर्यंत 5 निवडणुका लढवल्या. तर मी मागच्या काळात काय केलं आणि पुन्हा 5 वर्ष संधी दिली तर येणाऱ्या 5 काळात काय मतदारसंघ, 5 वर्षाच्या काळात मतदारसंघात काय काम करणार, ही नेहमी माझी स्पष्ट भूमिका असते. खोटी आश्वासनं देत नाही. आता मी गावगाव फिरतोय, अनेक लोकांना सभागृह देतो म्हणून, रस्ते देतो म्हणून लोक आता ओरडत आहेत किंवा आम्हाला शब्द दिला निवडणुकीत आणि अजून झालं नाही. असं काम मी कधी करत नाही. जेवढं शक्य आहे 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तेवढं हो म्हणतो. त्यामुळंच जनमानसांचा विश्वास आजही माझ्यात आहे. शेवटचं साहेब, आता जयप्रकाश दांडेगावकर वसमत विधानसभेमध्ये पूर्ण तयारीनं विधानसभा लढवण्यासाठी उतरलेत का? हो, आता मी सभासद आणि नागरिकांनी, तुम्हालाही माहिती आहे की मागच्या 7 तारखेला वसमतला एक मोठी बैठक झाली आणि तिच्यात सगळ्यांनी आग्रह केला की तुम्हाला उभं राहावं लागतं आहे. मग जेव्हा मतदारसंघामध्ये कालच्याच उदाहरण पहा, हे निव्वळ दादागिरीचं उदाहरण. चर्चा, मी 2 दिवस वार्षिक सभा चालवत होतो, जर चर्चा झाली असती तर. दादागिरी, गुंडगिरी ह्या गोष्टी खपून घेणाऱ्यापैकी मी नाही. मी सिनियर मोस्ट नेता या मतदारसंघातला असताना जर या पद्धतीनं कालची वार्षिक सभा झाली तर सामान्य माणसांना तर चिरडून टाकणार आहे. म्हणून सामान्य माणसांच्यासाठी त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून ही पक्षानं उमेदवारी दिली, तर मी निवडणूक लढवणार आहे. निश्चितच हे होते शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर. कालचा जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती स्टंटबाजी असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे आणि जी गुंडेगिरी, भाईगिरी जी होती ती मी सहन करणार नसल्याचंही त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TVN मराठी, वसमत, हिंगोली. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.